राधा राधा रामकृष्ण हरी. जसं की आजच्या सेशन मध्ये आपण जे बघणार आहोत ते बघणार आहे की आपल्या शरीराची रचना कशा प्रकारे आहे. तर शरीराच्या रचना बघताना दोन प्रकारे रचना बघण्यात येतात. दोन प्रकारे रचना कोणत्या कोणत्या एक आध्यात्मिक रचना बघण्यात येतं आणि एक आधुनिक रचना बघण्यात येतं. आध्यात्मिक रचनेशिवाय तुमच्या आधुनिक रचनेच्या ज्ञानाला काहीही महत्व नाहीये. ते व्यर्थ आहे, ते शून्य आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले आपण त्याला आध्यात्मिक ज्ञानात जाणू आणि लवकरात लवकरच काय करू, आधुनिक ज्ञानात पण जाणू. सो सर्वात पहिले सुरू करताना एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो की मला माहिती आहे की हे ज्ञान देताना प्रोजेक्टर, लाईट्स, त्यानंतर जे पण नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आहे, स्केल्टन, या सगळ्या गोष्टी ठेवल्या तर त्या खूप काय होते, इझी लवकर समजतात. पण आता ते सध्याच आपल्याकडे परिस्थिती नाहीये. पण लक्षात घ्या, सिस्टम लवकर तयार होईल. लक्षात आलं? तर सुरुवात करतो. सो अध्यात्म आता ते नसल्यामुळे मी ऍक्च्युली माझं जे पण IMP आहे त्या नोट्स इथं काढून आणलेल्या आहे त्या तुम्हाला सांगतो. सो शरीर जे आहे, मानवी शरीर, आलं का लक्षात? हे तीनच आध्यात्मिक स्तरात तयार झालेलं आहे. पहिले आहे 3 स्तर, दुसरं आहे 5 तत्व आणि तिसरं आहे 5 महाकोश. तर सगळ्यात पहिले 3 स्तर कोणते कोणते आहेत? तर स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. बरोबर. त्यानंतर पंचमहाभूत काय आहेत? तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. आणि 5 कोश कोणते आहेत? तर 5 कोश जे आहेत ते आहे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. यामध्ये एक लक्षात घ्या, स्थूल शरीर काय करतं? हाड, मांस, रक्त, अवयव हे अन्नापासून बनवतं, म्हणून याला अन्नमय कोश पण म्हणतात. जे स्थूल शरीर जे काय करतं? हाड, मांस, रक्त आपल्या शरीरामध्ये आहे. हाड, मांस, रक्त, अवयव तुम्हाला सांगतो, हे चारच गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहेत, जे आपल्याला काय करतं? अन्नामध्ये अन्नमय काय करतं? अन्नापासून बनतं, म्हणून अन्नमय कोश असतात. सूक्ष्म शरीर काय रे? मन, बुद्धी, अहंकार आणि प्राण. मन, बुद्धी आणि अहंकार आणि प्राण हे मृत्यूनंतरही पुढे चालतं. एक लक्षात घ्या, तुम्हाला हे जोपर्यंत कळणार नाही की एक आहे खाणं, पिणं, झोपणं, आणि दुसरं आहे मन, बुद्धी, अहंकार आणि प्राण, आणि तिसरं जे आहे महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे आपले कर्मसंचय, संस्कार आणि वासना. हे जर माहित नसेल तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला शरीराबद्दल काही ज्ञान नाहीये. तुमचं शरीरच तुम्हाला काय करेल? चुकीच्या मार्गावरती नाही. त्यामुळं हे सगळ्यात आपण पहिले समजू आणि आधुनिक पण समजू. किती प्रकारचे हाडं असतात, किती स्नायू असतात, आणि ALC, CLS कशाला म्हणतात, ALC कशाला म्हणतात, सगळं समजू. हे मी सगळं तुम्हाला ज्ञान देणार आहे. त्यानंतर आपण समजून काही घेऊ. तर पंचमहाभूत समजताना सगळ्यात पहिला आहे पृथ्वी. पृथ्वीमध्ये काय? हाडे, स्नायू, त्वचा. आले का लक्षात? हाडे, स्नायू, त्वचा हे 3 गोष्टी आहे आपल्या शरीरामध्ये. त्यानंतर काय आहे? जल. जलामध्ये काय आहे? रक्त, लाळ आणि मूत्र. त्यानंतर अग्नी. अग्नीमध्ये काय आहे? पचन शक्ती आणि तापमान, शरीराचं तापमान आणि पचन शक्ती. आणि वायू काय आहे? श्वास आणि हालचाल. म्हणजे शरीरामध्ये काय काय तरी काढू, हाडे, स्नायू, त्वचा, रक्त, लाळ, मूत्र, पचन शक्ती, तापमान, आणि सगळ्यात महत्वाचं काय रे? श्वास आणि हालचाल. आणि शेवटचं जे आहे आकाश, पाचवं काय आहे? महाभूत, पंचमहाभूत. त्याच्यामध्ये आहे मन आणि विचारासाठी जागा. अरे तुम्हाला फक्त काय माहितीये? एवढे हाडं माहितीये, तेवढे मसाले एवढं माहितीये, पण अजून त्याच्यामध्ये ते काम कसं करतं माहित नसेल तर काही होत नाही. म्हणजे बेसिक्स आहे अध्यात्माला जाणलं तरच तुमच्या आधुनिक ज्ञानाला काय अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे. मी तुम्हाला सांगतो, त्या पद्धतीने आपण या ज्ञानाची प्राप्ती सगळे मिळून करूया. तर आकाश तुम्हाला लक्ष आलं. त्यानंतर आलं शरीरातल्या 5 कोश. 5 म्हणजे कोणत्या? अन्नमय कोश, जे भौतिक शरीर. काय? भौतिक शरीर. त्यानंतर प्राणमय कोश, श्वास आणि ऊर्जा. मनोमय कोश, आलं लक्षात? मन आणि भावना. विज्ञानमय कोश, बुद्धी आणि ज्ञान. आनंदमय कोश म्हणजे आत्माजवळील आनंद. म्हणजे किती कोशी आहेत रे? अन्नमय कोश, ज्याने अन्न प्राशन करतो, ज्याने काय होते? भौतिक जीवन आपण जगतो, म्हणजे खातो, पितो, झोपतो, कपडे घालतो, हे म्हणजे काय? अन्नमय कोश, ज्याच्यात भौतिक शरीर चालतं. प्राणमय कोश म्हणजे काय? श्वास आणि ऊर्जा घेतो आणि सोडतो आणि एनर्जी तयार करतो, इज कॉल्ड ॲज प्राणमय. म्हणजे काय? शरीरामध्ये काय काय आहे? अन्न आहे, प्राण आहे, मन आहे, विज्ञान आहे आणि आनंदमय आहे. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये आहे. सो हे सगळं मी तुम्हाला एका PPT मध्ये पण लवकरात लवकर प्रोव्हाइड करतो. त्यानंतर आपल्या शरीरात अध्यात्म सांगता 72,000 नाड्या असतात. बरोबर का? यापुढे नंतर मी हळूहळू काय करतो, तुम्हाला सगळं जेवढं माझ्याकडे अध्यात्म ज्ञान येतं, सगळं येतं, मी ते लवकरात लवकर पोहोचण्याचा करतो. बाकी सगळी मी तुमच्यावरती काय करतो, तुमची सेवा समजून सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवतो. घेणं नाही घेणं हे मी तुमचा काय समजतो,
तुमचा एक निर्णय समजतो. राधा राधा, रामकृष्ण हरी.